पाथर्डी तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन व पोलीस शौर्य दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख अंकुश पालवे सर होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, श्रीमती लीलावती पालवे, पोलीस कर्मचारी गोविंद दराडे, अक्षय वडते, मुख्याध्यापिका मनीषा पालवे बडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले। विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक तंत्रज्ञान नजरेखालून घालताना उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकताना म्हणाले, भारत देश या भावी वैज्ञानिकांच्या जोरावर जगात लवकरच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व तसेच राज्याची आणि देशाची सुरक्षा अखंडितपणे अबाधित ठेवणाऱ्या पोलीस व जवानांच्या कार्याला उजाळा दिलाय। पोलीस शौर्य दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य स्वागत केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब आरोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका सोनल ताके यांनी मानले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। भाषण केले, त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आता आवडलेलं भाषण किंवा ज्यांनी स्पीच दिलं ती आराधना, तिचं जे स्पीच होतं ते खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये तिची जी फ्लुएंटली इंग्लिशमध्ये तिने बोलली त्याच्याबद्दल सगळ्यांनी आराधनासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे। खूप छान बोलली त्यामुळं तर सगळ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे। तर आदरणीय व्यासपीठ, आपल्या इथं आलेले आज पाहुणे आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी, आजचा दिवस म्हणजे आपल्या शाळेत एक सण म्हणून साजरा केला जातो। जसं आपण 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या महाराष्ट्र दिन हे सण साजरे करतो, त्या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये संविधान दिवस हा सुद्धा साजरा करतो। त्याची सगळी माहिती जी आहे ती जवळपास आपल्या विद्यार्थ्यांनी सगळी तुम्हाला सांगितलेली आहे। मग परत एकदा त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण थोडीशी चर्चा केलेली चांगली, बरोबर की नाही? अरे बरोबर की चुकीचं? ओके। आता आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे हे पाथर्डीवरून आलेत, ते पोलीस विभागामध्ये काम करतात, ते चांगल्या मोठ्या पोस्टवर पण आहेत, बरोबर? आता त्यांना आपण का बोलवलंय तर 26/11 या दिवशी मुंबईवर हल्ला झाला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मुंबईवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आपल्याच मुंबईचे काही पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी खूप मोठं काम केलं होतं आणि या कामामध्ये बऱ्याच पोलिसांचं बलिदान गेलं होतं। आणि मग आता त्याचं एक उपकार म्हणून, त्याचे एक आपला आभार मानायचे म्हणून आपण संविधान दिनाच्या दिवशीच थँक्यू महाराष्ट्र पोलीस हा पण एक कार्यक्रम आपण सादर करत असतो, श्रद्धांजली पण त्याचबरोबर आपण सालभरात्रामध्ये दरवर्षी थोडासा मध्यंतरी गॅप पडला, परंतु हा गॅप भरून काढून यावर्षी मोठ्या जोमाने आणि जोरात सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी थँक्यू महाराष्ट्र पोलीस हाही कार्यक्रम आपण संविधान दिनाच्या दिवशी प्रत्येक वर्षी सादर करत असतो। आणि यावर्षी नवीन उपक्रम राबवून या कार्यक्रमाला नवीन स्वरूप देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचाही सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा करता करता आपल्याला आपल्या भारतामध्ये ज्या काही रीतिरिवाज आहेत, चालीरीती आहेत, संस्कार आहेत किंवा आपली भारताप्रती जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया व्यक्त कशी करायची, तर याचे आपल्याला थोड्याशा प्रमाणात कमी दिवस आहेत, परंतु संविधान दिवस हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। आणि हे संविधानाचे करते करवाते, भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं त्रिवार वंदन। तर मला सांगायचं असं आहे की आपण शाळेमध्ये नेहमी दररोज अभ्यासक्रम घेतो, स्पर्धा परीक्षा घेतो, सर्व काही घेतो, पण या संविधानामध्ये जे नैतिक मूल्य दिलेले आहेत, भारताप्रती जे आपली जबाबदारी व्यक्त करण्याची जी आपल्याला शिकवून द्यायची आहे,
नेहमी दररोज असेंब्लीमध्ये संविधान घेतो, परंतु ते संविधान आपल्या सर्वांच्या पाठ आहे, परंतु त्यातले जे मूल्य आहेत म्हणजे बंधुता, समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता हे जे आहे, तर हे आपण दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा केला पाहिजे, तर याचं आपल्याला शिक्षक खूप छान प्रकारे अध्यापन करत असतात. तुम्ही ज्याप्रमाणे माझ्या टीमचं स्वागत केलं, एकतर म्हणजे त्यातून आम्हाला एक तुमच्या प्रती जिम्मेदारी आहे याची जाणीव झाली. अधिकार फक्त अधिकारच महत्वाचे नसतात, त्या अधिकारासोबत आपली जिम्मेदारी पण असते आणि ती जिम्मेदारी निभावणं जड जातं. अधिकार गाजवायला सोपं जातं, पण जिम्मेदारी निभावायची असेल तर ती जड जाते. आजचा दिवस विशेष म्हणजे आज 2 घटना महत्वाच्या आहेत. म्हणजे आज भारतीय संविधान लिहून पूर्ण झालं आणि ते आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अडॉप्ट केलं, स्वीकारलं आणि ते इम्प्लिमेंट झालं 26 जानेवारी 1950 ला. पण अगोदर जे मसुदा समितीने संविधान तयार केलं त्याची स्वीकृती आजच्या दिवशी झालेली म्हणून आजचा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि याच दिवशी 2008 साली हीच घटना किंवा संविधान आज स्वीकारलं याचाच याच दिवशी मुद्दाम असंच म्हणावं लागेल की दहशतवाद्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला होता. तो हल्ला इतका विभत्स होता की संबंध जगाने तो लाईव्ह टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे. त्यावेळेस याच्यातल्या बऱ्याच म्हणजे तुमचा कोणाचाच जन्म झालेला नसेल. 2008 साली त्यानंतरचे सगळ्यांचे जन्म असतील तुमचे. तो आम्ही पाहिलेला आमच्या डोळ्याने. त्यावेळेस ती घटना सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांनी टॅकल केलेली आहे